नमस्कार मंडळी, भटकंती विथ स्नेहल अँड सुमित चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या ब्लॉगमध्ये आपण पावस, कशेली आणि कुणकेश्वर मंदिर एक्सप्लोर केलं होतं. या ब्लॉगमध्ये चिवला बीचला जाणार आहोत आणि तिथला आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करणार आहोत. सकाळपासून तसं बरेचसे पॉईंट्स कवर केले आणि त्यातच भरपूर वेळ गेला, म्हणून आजचं जेवण आमचं दुपारचं थोडं उशिराच झालं. तर आता आम्ही निघालो आहे चिवला बीचला. कुणकेश्वर ते चिवला बीच अराऊंड 40 to 42 किलोमीटर्सचं डिस्टन्स आहे. रस्ते तसे अरुंदच होते, पण गाडी चालवायला देखील तेवढीच मजा येत होती. असे करत करत आम्ही आमच्या होमस्टेजवळ पोहोचलो. आजचा आमचा मुक्काम साई होमस्टेला होता. चेकिंग केलं आणि रूमवर आलो. तर ही आहे आमची 7 नंबरची रूम. रूम तशी खूपच सुंदर आणि प्रशस्त होती. रूमवरती बॅग्स ठेवल्या, फ्रेश झालो आणि आम्ही निघालो राजकोट किल्ल्याकडे. किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे, तिथून आता आपण आतमध्ये आलोय. खूप मोठं वडाचं झाड, त्याला मस्त की घंटी लावली डेकोरेटिव्ह. आतमध्ये आल्या आल्या राईट साईडला तुम्हाला हे दिसेल. अशी घंटी वगैरे डेकोरेट करून ठेवलं. असं मंदिर आहे. अशी बसायची सोय. मी बसून घेतला, छान वाटतंय, थंड वाटतंय. चला जायचं. आम्ही जेव्हा राजकोट किल्ल्याला गेलो होतो तेव्हा आम्हाला शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा बघायला भेटला होता. पण यावर्षीच्या पावसाळ्यात वारा सुटल्यामुळे पुतळा कोसळला गेला आहे. त्यामुळे तुम्ही जर आता गेलात तर तुम्हाला हा पुतळा बघायला भेटणार नाही. इथून एक दरवाजा काढला व्ह्यू पॉइंट बघण्यासाठी. पाणी कुठं पण बोलल्यावर म्हणजे इथून सिंधुदुर्ग दिसतो की तुला माहित नाही, पण ते हाळणी करण्यासाठी जाऊ दे, तिकडे जाऊ. रॉक गार्डनला जायचं का आता? हां, इथून हे व्ह्यू खूप भारी दिसतोय. हे बघा, फोटो काढून
गार्डन. अशी एंट्री आहे आतमध्ये. कुठे जायचं? आतमध्ये छोटंसं गार्डन बनवलं त्यांनी. अरे हा पण किती छान दिसतो. खाली तिकडे जाता येतं ना. इथे पण तुम्ही बघू शकता मरीन ड्राईव्ह सारखे दगडे टाकलेले. आणि आम्ही आता इथून खाली उतरलोय सनसेट बघायला. रॉक गार्डनच्या ऍक्च्युअल रॉकवरती आलोय आम्ही. चल तिथं पुढे जागा बघा. तिथून मस्त की सनसेट दिसणार आहे आम्हाला. हा आता आपण गोप्रोचं दुसरं हे नाही आणलं, क्लिप नाही आणली. हा आहे चिवला बीच. गर्दी आहे इकडे पण. चिवला बीचला गर्दीच आहे. तिकडून पाण्यातून जायचं का चालत? मी नाही शूज काढलं. शूज नाही करायचे आणि ते तर येते हे पाणी. दाखवतो बनवतो कुठे. आरती चालू आहे आता. मध्ये आलोय आम्ही. आता आमची पहिली खेकडा थाळी आली, खेकडा फ्राय. फर्स्ट टाइमच आम्ही खेकडा फ्राय खाणार आहे. बघूयात कसं लागतं आणि कसं खातात. इथल्या लोकांनी सांगितलं आम्हाला खेकडा कसा खायचा ते. त्याच्या नांगे आहेत ना, जेवढं चावता येतं तेवढं चावून खायचं आणि बाकीचं असं ते त्यातला आतला तो गर असतो तो खाऊन टाकायचा. स्नेहल खेकडा आम्हाला खेकडे फोडून दिले. आपलं खाणं आता आमची थाळी आली यार. 2 येते. हा ना, आपली थाळी मागवली आहे. याच्यामध्ये फक्त 2 पापलेट आले आणि याच्यामध्ये सुरमई थाळी आहे. सुरमई पण मोठी आहे. आणि आम्ही त्याला काय म्हणतात, वडे मागवले एका थाळीमध्ये. सोलकढी आहे, 5 वडे. सांग. सोलकढी हे सार दिसते आणि रस्सा भाजी, आमची रस्सा असते ना तसं टाईपमध्ये. सुरमई झालं आणि मग ते कांदा आणि टोमॅटो. माझ्या ह्याच्यात पण रस्सा आहे. हा पण रस्सा, सोलकढी आणि 2 पापलेट आणि भाकरी मागवली तांदळाची भाकरी. चला तर आता ताव मारूया.
सांगतो तुम्हाला. पापलेट पण किती मोठी आहे. पापलेट आणि सुरमई.